महाराज ज्ञानेश्वर माऊली. रूप पाहता लोचनी सुखो झाले उसाजनी स्वाहा. बरवा तो माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी भर. तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा. वचन ऐका कमळापती मजरंकाची विनंती. तर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. घ्यावी घ्यावी माझे वाक जरी कामागे नानिक. तर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाचे राखवा. तर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. तुझ पाहता सामुरे दृष्टी न फेरे मारे. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. हे सारे ताने राळे लवण मिळा विताजळे. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. तुम्ही सनकाधिक संत मन पिता कृपावंत. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. गोमातेते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचले ते पायापाचे नाही याचे वेग. गोमातेते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठे दिले मिठे पायाचे. गोमातेते करा माझे भार ओझे तुम्हासी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम. या
इकडून या. हा बस ठीक. हरी हरी राम कृष्ण हरी. जय जय 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 राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. हरि जय 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 राम कृष्ण. हरि 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 जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरि जय 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 राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. हरि रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. सुख झाले मो साजने. सुख झाले वो साजने. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजने. सुख झाले हो साजने. तो विठ्ठल बरवा. तो विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा.
तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडे 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 म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमार बापर कुमार देवीवर तुहार चल बरवा बरवा तुहार चल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय राम उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढते उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढते उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात 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 वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी 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 वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे हा वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम 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 बरवे नीट उत्तम
तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम 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 वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 विठोबार कुमाये विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाये विठोबार विठोबार कुमाये कुमार विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई इथं पुढं बसा एक लाईन केली तरी चालते या पुढं बसा हॅलो बोला करून घ्या बरोबर गटे उतरावा गोपाल दोन आहे ना हा ठीक आहे जास्त चढ येते हो थोडं जास्त आहे जास्त उपजनी या पुढते उपजनी या पुढते उपजनी या पुढते उपजनी या पुढते काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात
वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो तो ऐसे नाही कवळ काही कालाचे कवळ काय कानाचे कवळ काय कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 कुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 कुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुरुजोग महाराज की जय विठ्ठल 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 हरी हरी उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी सुखी घालू उंबरी वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवने पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवने पावन आद्यत्रय जननी देवाची आद्यात्रय जननी देवाची आद्यात्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये यौन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते
पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी अर्थात विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी जो अभंग आपल्या पुढे म्हणून दाखवलेला आहे तो काला या प्रसंगातील आहे. जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. गोड अभंग आहे. बहुतेकांच्या पाठातला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबा म्हणतात की हा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. एवढा गोड आहे हा काला, शुद्ध आहे, पवित्र आहे. आता या अभंगातील काला शब्दाचा अर्थ काय आहे तो जशी वेळ घड्याळत चालेल त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असा गोड काला खाण्यासाठी तुकोबा म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. तर हा काला खाण्यासाठी या मृत्यूलोकात आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. सहज प्रश्न निर्माण झाला, महाराज तुम्ही येऊ म्हणता, एरवी किंवा तुमच्याच भाषेत आम्ही वैकुंठवासी आधी प्रमाणावरून कळतं की तुम्ही वैकुंठात तुमचं राहण्याचं ठिकाण, मग त्या ठिकाणी तो काला नाही का? तर तुकोबा म्हणतात नाही, तिथं नाही म्हणून आम्ही तो काला खाण्याकरता या मृत्यूलोकामध्ये येणार. वा, चांगली गोष्ट आहे तुकाराम महाराज, तुम्ही या ठिकाणी काला खाण्यासाठी येणार म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होणार. पण जरा सांगा ना, तुम्ही काला एकटेच खाणार की आम्हाला देणार? तुकोबा म्हणतात नाही, आमची जी परंपरा आहे आमच्या वाडवडिलांची ती वाटण्याची आहे, लुटण्याची नाही. आम्ही वाटण्याची, त्यामुळे आम्ही एकटे खाणार नाही, तर आम्ही तुम्हाला पण देऊ, आम्ही खाऊ, आपण सर्वजण मिळून हा काला खाऊ. महाराज बरोबर आहे सांगितलं, पण त्याचा पत्ता कुठं खाणार तुम्ही? नाही तर तुम्ही म्हणा ऐन वेळेवर ठिकाण बदललं मग आमची पंचायत होईल, गाडी सापडणार नाही. तुकोबा म्हणतात नाही, जे बरोबर नीट अशा प्रकारचं उत्तम अशा प्रकारचं असणारं वाळवंट, अर्थात जाता जाता वाळवंट म्हणजे आपलं हृदय आणि वाळवंट म्हणजे प्रत्यक्ष चंद्रभागेचं म्हणा किंवा इंद्रायणीचा घाट, तर अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये तो काला आम्ही त्या प्रकारचा सेवन करू. अशा प्रकारचा शब्दशः अर्थाभंगाचा आपल्या पुढे ठेवलेला आहे. आज काल्याचं कीर्तन आहे, सर्वांनाच माहीत आहे, तरी मी सांगतो त्याचं कारण आहे. कारण आता आमच्या मुंबईकरांना वेध लागले, परतीचे वेध लागले, परतीचे वेध लागले. एक दिवसा का होईना पण आमचे नगरसेवक सानपाड्याचे, काय नाव साहेबांचं, वास्कर साहेब, वा 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 वा, फळकरीच नाव आहे. तर तेव्हा अशी मोठमोठी मंडळी उपस्थित आज झाली. गेली 7 दिवसापासून आपण सर्वजण या ठिकाणी हा आनंद लुटतोय. खरा हाच काल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याचं कीर्तन म्हणजे वेगळं काय असतं, जे 7 दिवस आपण म्हणजे तात्विक अर्थ म्हणा किंवा आध्यात्मिक अर्थ काला या शब्दाचा खरा अर्थ आहे. खरा अर्थ आहे देवाचं भजन, नामस्मरण, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत श्रवण, नामस्मरण करणं, पारायण करणं, भजन करणं, याचा अर्थ आहे काला. हा काला करण्याकरता तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठातून पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. नाहीतर तुम्ही म्हणाल पोहे लाही, ते काय म्हणतात ते लाहीचा काला, तो तर 2 रुपयाच्या दुकानात मिळतो, तो खाण्याकरता एवढ्या लांबून दिल्लीहून कशाला करता यायचं? तर त्याचा अर्थ नाही. काला शब्दाचा अर्थ आहे भजन, भगवंताचं चिंतन, नामस्मरण, की जे आपण 7 दिवसापासून करतो आहोत. अशा प्रकारचा काला आज हा काला एक प्रतिकात्मक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केला. आपल्या सर्व सवंगड्यासोबत गोकुळामध्ये काला केला. तर
तो काला कसा काय वेळेनुसार त्याचं चिंतन अल्पबुद्धीप्रमाणे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी हा उत्सव ज्या कारणानं या ठिकाणी घडून येतोय, तुम्हाला काय कारण, फार मोठं काय कारण, काय काही नाही, विनाकारण. विठ्ठल 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 आहे का नाही, काही निमित्त आहे का, म्हणजे विनाकारण. पण विनाकारण का विना, पण असेच उत्सव झाले पाहिजे. विनाकारण बरेच उठाठेवी लोक करतात, तशा विनाकारणच्या उठाठेवी न करता अशी उठाठेव विनाकारण केलेली चांगली, कारण या उठाठेवीमध्ये अनेकांचं कल्याण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि पंढरपुरात उत्सव झाला, तिथे काल्याचं कीर्तन माझं होतं. आमचे बाळू महाराज आवटी राजुरी तिकडे आडेफाटा, त्यांनी मला काल्याचं कीर्तन दिलं होतं, श्रीकांत महाराज. मग मला वाटलं मलाच का काल्याचा आग्रह करतात, मला ते काही जमत नाही तेवढं, आपलं उगं चाल म्हणायचं, तिकडं 2-4 प्रमाणं म्हणायची, इथं काय बरं उभं केलं. नंतर लक्षात आलं की काला वाटण्याचा अधिकार माझाच आहे, भानुदास किती गात प्रसाद देतो, म्हणून कदाचित असं केलं असावं. आणि तेच सूत्र आमच्या मनोहर महाराजांनी, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जे आहेत आदरणीय हरिभक्तपरायण, माझे अत्यंत हृदयस्थ जीवलग, म्हणजे त्या प्रेमाला एक कोणतंच नाव देता येत नाही, अनुपमेय अशा प्रकारचं आमचं नातं असलेलं आमचे एक गोड असं व्यक्तिमत्व. म्हणजे माझं आहे तसं इतरांचं सर्वांचंच आहे. सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात, ते सर्वावर प्रेम करतात, पण आम्ही सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्यामुळे ते असे त्या प्रेमामुळं अंतःकरण मोठं आहे ना हो, मग मोठी माणसं मोठी असतात ना. त्यामुळे जसं शरीराची, ते जाऊ द्या शरीराची लांबी रुंदी, पण जशी शरीराची लांबी रुंदी आहे त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांचं मन मोठं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवा प्रत्यक्ष ज्ञानोबा यांच्या दरबारातली आहे. बाळूबा 35 वर्ष झाले मला आळंदीत, जवळजवळ 35-36 वर्ष. पहिली वेळ या ठिकाणी मनोहर महाराज निमित्त झाले, ज्ञानोबारायांनी इथं उभं केलं. एरवी आणि टाळ्याची पद्धत नाहीच आहे आपल्या संप्रदायात, ते आम्ही काहीतरी थोडंसं आगाऊपणा टाळ्याचे वाक्य स्पेशल घेऊन केलं. टाळ्याची पद्धत नाही आहे, व्याख्यानात वगैरे टाळे असतात. चला ठीक आहे, काय सांगत होतो तर 35-36 वर्ष मला आळंदीला झाले. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी उभं केलं. खरं सांगायचं तर नाही श्रीकांत महाराज तुमचं नाही सांगू शकत, पण आमच्यासारखी काही खेड्यापाड्यातली शेतकऱ्याची मुलं त्यांनी आवता आणावेत, गवताचे भारे आणावेत, गुरंढोरे चारावेत, एवढंच आपली लायकी असताना सुद्धा ज्ञानोबारायांनी इथपर्यंत तुमच्या सर्वांच्या पुढे इथून उभं करण्याची योग्यता त्यांनी निर्माण केली. किती त्याची क्वालिटी काय त्याचा विषय नंतर, पण इथं उभं केलं आहे ना. अंगावरच्या कपड्यांशी आलेलो आहेत आम्ही सर्व, काही नव्हतं आणलं अंगावरचे कपडे. आज ज्ञानोबारायांनी एवढं दिलं का आमच्या लायकीपेक्षा दिलं. गोड ओवी आहे, त्या दिवशी आपण वाचले 11व्या अध्यायामध्ये एक गोड ओवी आहे श्रीकांत महाराज. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पाशी ठाकावयाही योग्य नो. किती गोड ओवी आहे. देवा श्री अर्जुन म्हणतात की देवा तुझं मोठेपण पाहायला लागलो आणि आमच्याकडून तुझ्या बाबतीत जो घडलेला अपराध आहे त्याचा विचार केला देवा. ऋषी मुनी जपी तपी संन्यासी रात्रंदिवस तुझं ध्यान करतात, त्यात नजरेतून जर पाहिलं देवा तर तुझ्या पायाजवळ सुद्धा उभं राहायची बसण्याची आमची लायकी नाही, पण तरी तू जवळ केलं देवा. तसं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर भगवान विष्णू ज्ञानोबारायांनी आम्हा सर्वांना इथपर्यंत येण्याची ही सद्बुद्धी दिली. इथून पुढचा कालावधी ज्ञानोबाराय आम्हाला सर्वाला सांभाळणार आहेत. मागं सांभाळलं आल्यापासून, आज सांभाळलं, पुढे ज्ञानोबाराय सांभाळणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सुरुवातीला 5-1 वर्ष असं इकून तिकून घुसून दर्शन करत होतो मी. आमचे गुरुबंधू ज्येष्ठ आदरणीय तात्या महाराजांना आम्ही बाबांच्या पुढून निघालो संस्थेतून, धर्मशाळेतून. जा म्हणले दर्शन करून या, गप्पा करता तुम्ही नुसते, जा दर्शन करून या. गेलो दर्शन करून लगेच परत. म्हणलं एवढ्या लवकर आले? म्हणलं हो. म्हणलं इकून घुसलो. वेळ आहे म्हणे तुम्ही. अरे ज्ञानोबाराचं दर्शन बारीने केलं पाहिजे, देवाचं दर्शन बारीने का चिंतन होतं. तर तेव्हापासून शक्य मला पुढचं सांगायचं, बारीनं दर्शन करतो, मला त्याच्याही पुढचं बोलायचं आहे. हे दगडं, ह्या भिंती, इथलं एक वस्तू कण आणि कण ज्ञानोबार आहे.
म्हणून आम्ही कधी कधी गर्दी असलं तर दर्शन करत नाही, पायरीवर डोकं ठेवायचं, कळसाचं दर्शन करायचं. खूप गर्दी असली तर झालं दर्शन. ही श्रद्धा आहे आपली. का? ज्ञानोबर आहे इथं प्रत्यक्ष. हृदयी धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू. आणि म्हणून प्रत्यक्ष विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये या ठिकाणी 35 वर्षात हा योगाला प्रार्थना करेल. नंतर लक्षात राहील नाही राहील, ज्ञानोबा यांना प्रार्थना करील की कोणताही जन्म जरी झाला, तुझे दारीचा कोतरा किंवा वैष्णवांचे नानी होईन किडा, अशीच धारणा आमची असली पाहिजे. असू द्या. आणि जन्मोजन्मी याच आळंदीच्या मातीमध्ये कुठंतरी वृक्ष वेली दगड मातीच्या रूपानं आम्हाला जन्म द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. तर आज काल्याचं कीर्तन आहे. हा उत्सव हे बघा असं करतं, हे चिटिंग आहे, असं नाही करायचं. हे चिटिंग नाही. आले कशाला तुम्ही? आराम करायचा. रात्रभर प्रवास केला हो आम्ही. लहान मुलाचं खेळणं बरोबर चाललं होतं मध्ये, आता हे मोठे लोक येऊन बसलेत. आता काय करायचं आम्ही? रात्री 2.5 तास कीर्तन केलं हो. रात्री 11ला निघालो, 6ला पोहोचले. काय झोपले का नाही काय? आणि आमची फजिता करायला इथे येऊन बसलेत आणखी. आहे का नाही? मोठ्या लोकांच्या पुढं आपलं आपलं गल्ली बोळातलं आपलं 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 चालतंय आपलं. म्हणून मी नाही म्हणत होतो तुम्हाला. काय आज योगायोगानं कसं. मग बरोबर आहे, तुम्ही बी काही कमी नाही ना. बरोबर. काय करावं आता? त्यांच्यापेक्षा हे फेटाय त्यांनाच बांधला असता तर चालतंय का असं अर्ध्यात आपलं? चला आता काय आले भागात ते करीतो. आदरणीय पूज्य अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांचं नाव आहे, गुण आहे आणि स्वभाव, ज्यांची चर्चा होते, ज्यांच्या चांगल्या गोड स्वभावाची, ज्यांच्या कर्तृत्वाची, पुरुषार्थाची, असे आदरणीय माझे अत्यंत जिवलग अनिल महाराज पाटील या ठिकाणी आले. त्यांचं दर्शन घेतो. आणि इथून पुढे अत्यंत अर्ध्या तासामध्ये, त्या खटवांगा राजाला 1 तास होता, मला अर्धाच तास आहे. त्याच्यापेक्षा कदाचित मी भाग्यवान आहे. म्हणजे कुठं जाईल हा नंतरचा प्रश्न आहे. तर गेली 7 दिवस आपण या ठिकाणी सेवा करतो. मायबाप मुंबईकर माझी अत्यंत जिवलग मंडळी, अत्यंत श्रद्धावान. मी तुमची स्तुती करत नाही, मी अनुभवलंय. पाटील बाबा देवदास धर्मशाळेमध्ये 30-35 वर्षापासून ही सर्व मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, मुंबईकर आल्याशिवाय आमच्या धर्मशाळेतनी असं बारी झाल्यासारखं वाटायचं नाही. हरिपाठ आणि कीर्तन. तर ही सर्व अत्यंत गोड मंडळी आहेत, श्रद्धावान मंडळी आहे. आणि या सर्वांना वेळातला वेळ काढून आमच्या मनोहर महाराजांनी, हे भगीरथ आहेत, हे मनोहर महाराज नावाची भगीरथ आहे. आणि पारायणाची ज्ञानाची गंगा त्यांनी या ठिकाणी परत आणली आहे, मुंबईपासून इथं आणली आहे. आणि इथं कुठं आणली गंगा? कुठं आली? शेवटी ज्ञानाच्या सागरामध्ये इथं ही मिसळलेली आहे ही गंगा. त्यामुळे हे भगीरथ आहे. पहिलं वंदन त्या भगीरथाला करत जा, कारण त्यांचे अनंत उपकार आहेत की आपल्याला गंगा त्यांच्यामुळे मिळाली. तसं मनोहर महाराजांचं हे 2-4 वर्षापासूनचा हा अट्टहास अत्यंत अशा प्रकारचा, स्तुत्य अशा प्रकारचा आहे. नाही करणार त्यांचं वर्णन मी, वास्तव मात्र सांगेल. अत्यंत मोकळ्या मनाचा, निर्बळ मनाचा माणूस. सर्वांनी केवळ आळंदीला एक उत्सव व्हावा, खूप वर्षाची इच्छा, खूप दिवसाची इच्छा, आळंदीला उत्सव व्हावा, पारायण व्हावं. खूप दिवसाचे प्रयत्न मी आळस केला, पण शेवटी आमचे महेश महाराज त्यांच्या माध्यमातून घडलं. बरं का, ते मुंबईला, मी फिरायला, महेश महाराजांना घडून आणलं. ते संस्थांमध्ये जाणं, आमच्या श्रीकांत महाराज, अशा बरेच लोकांचा हात. रामेश्वर महाराज, चेहरा परिचय नाव विसरलं होतं. रामेश्वर महाराज, ही सर्व मंडळी, या सर्व मंडळीने हा उत्सव आमच्या मनोहर महाराजांना सहकार्य करून घडून आणला. आज काल्याचं कीर्तन आहे. तर कोणताही उत्सव म्हटला की अर्थात 7 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, महिनाभराचा असो की वर्षभराचा असो. तुम्हाला वर्षभराचा उत्सव, वर्षभर उत्सव असतो हो. या पंढरपूरला अधिक मासाचा, महिनाभराचा. काही आमचे फडकरी मंडळी आहेत, त्या कुळाला, त्या परंपरेला आमचं साष्टांग नमस्कार आहे, वंदन आहे. वर्षभराचे उत्सव किती काही दिवसाचा असो, पण शेवट मात्र काला झाल्याशिवाय नाही.
आणि त्याच परंपरेनुसार त्याच संतांच्या वारशा वस्यानुसार आपणही आज गेली 7 दिवसपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण केलं, भजन केलं, हरिपाठ केला, कीर्तन केलं. तर त्याची सांगता म्हणून आज काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतं आहे. काल्याच्या कीर्तनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. गोड वातावरण आहे, वेळ थोडंसं आहे आणि मोठमोठी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. कोणाकोणाचं नाव घेऊ, अत्यंत जीवलग आहे सर्व. नाव घेतलं तर त्याच्यातच वेळ जाईल, म्हणून सर्वांच्या पायावर नतमस्तक होतो आणि प्रत्यक्ष ज्ञानोबरायांच्या पुढं अल्पशा वेळेत काहीतरी थोडंसं अल्पबुद्धीने चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काला केला. अत्यंत गोड असा आहे हा काला. या काल्याचं वर्णन पुराणात आलेलं आहे, शास्त्रात आलेलं आहे, संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. आता लक्षात ठेवा, काला म्हणजे एक काला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केलेला काला, दही लाही वगैरे किंवा आपल्या गोपाळांसोबतच्या मित्रांसोबतच्या शिदोरीचा तो एक काला. आणि दुसरा आध्यात्मिक अर्थाचा काला आहे, काला म्हणजे भजन. तू म्हणाल तर काला म्हणजे तर ऐक्य, जीवशिवाचं ऐक्य, ब्रह्म स्वरूपाशी जीवाचं ऐक्य होणं याला काला म्हणतात. पण ते ऐक्य सुद्धा भजनाशिवाय होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हा आम्हाला मनुष्य देह मिळाला. हे प्रत्येकाला, मला वाटते रात्री आमच्या अनिल बाबांनी गोड असं कीर्तन केलं. माहिती आणि प्राप्ती. मनुष्य देह मिळाला आपल्याला, आपल्याला प्राप्ती झालेली आहे, पण जाणीव नाही. जर जाणीव असते तर कोणी गुटखा खाल्ला नसता, कोणी दारू पिलं नसतं, कोणी चुकीचं वागलं नसतं. की मनुष्य देह मिळाला तो अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचा आहे. नरदेह दुर्लभ जाना. दुर्लभ असणारा मनुष्य देह भगवान परमात्म्याने मिळाला नाही, दिला, देवे दिला. भगवान परमात्म्याने हा नरदेह आपल्याला दिला. त्याचं एकमेव हेतू त्या भगवान परमात्म्याचं अत्यंत आशेनं भगवान परमात्म्याने हे मनुष्य शरीर निर्माण केलं. अत्यंत आशाळभूत नजरेनं भगवान परमात्मा पाहतात. तो म्हणाल भगवान परमात्मा मानवी शरीराकडून आशा म्हणजे काय, हेतू काय त्याचा? कारण या भगवान परमात्म्याने हे मनुष्य शरीर निर्माण करण्याच्या अगोदर 83,99,999 एवढी प्रोडक्शन तयार केलं. एकी केली भूचरी, एकी केली जळचरी, एकी केली खेचरे छरे अचरे ती एकी कितीतरी 84 लाख एवढीपैकी 83,99,000 अनेक प्रकारची सृष्टी जीव निर्माण केलेत. मग या सृष्टीला जन्म देणारा परमात्मा अर्थात बाप आपल्या बापाने आपल्या मुलाकडून केवळ आणि केवळ आपलं नाव घेण्याची अपेक्षा केली तर काही वावग आहे का? कारण आज बापाला बाप न म्हणणारे जगात आहेत. पूर्वी फार थोडे होते, आता खूप झालेत. कोरोनात आपण सर्वांनी अनुभवलं. मग त्या परमात्म्याने अपेक्षा केली आहे की मी जर याला जन्माला घेतलं तर यांनी माझं एक वेळ तरी नाव घ्यावं. पण ते जे 83,99,000 त्यातलं एकही नाव घेत नव्हतं. जन्माला घातलं की मागं पाहतच नव्हतं. पाहिलेच नाही, मागे परतून चालले पुढं. अरे मी तुमचा बाप आहे. कोण बाप? बैलाला बाप समजतो का? शेळीला बाप समजतो का? गाढवाला बाप समजतं का? त्या येवणी फक्त भोग येवणी आहेत. जन्माला खायचं झोपायचं, खायचं झोपायचं एवढंच फक्त. पण नंतर भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं मी हे प्रोडक्शन निर्माण केलीत, पण आपली एक चूक झाली. होते कधी कधी भगवंताची चूक होते. भगवंताच्या चूक लक्षात आली. कोणती चूक झाली होती? निर्माण केलं पण हे हँडसेट निर्माण केलं पण त्याच्यात सिम कार्डच टाकलं नव्हतं. मग रेंज येईल कशी? मग भगवान परमात्म्याला लक्षात आलं, अरे हो आपण निर्माण केलं पण यांना बुद्धी नावाचं सिम कार्ड कुठं टाकलंय. हा म्हणजे मग आता आपण एक असं मॉडेल बनवू एकदम भारी, त्याच्यात आपण हे टाकू. कारण त्याच्याकडं रॉ मटेरियल आहे भगवान परमात्म्याकडं. कोणकोणतं? ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेत. मग त्याच्या जवळचं अत्यंत मौल्यवान असणारं एक ज्ञान नावाचं तत्व, ते काय म्हणतात सिम कार्ड मेमरी कार्ड, ते याच्यात टाकलं का? कारण ते जन्माला घातल्यानंतर आल्यानंतर मग ओळखतील, अरे हा मला कोणीतरी निर्माण करणार आहे.
मग अशा प्रकारचा मनुष्य देह निर्माण केल्यानंतर भगवान परमात्मा आशेनं पाहतो, पण कोणी भजन करत नव्हतं. ते टाकून सुद्धा मेमरी टाकून भजन करत नव्हतं. भगवंताला वाटलं मी चूक दुरुस्त केली तरी ज्या हेतून मी यांना निर्माण केलं तरीही माझं भजन करत नाही. काय झालं असेल बरं? काही नव्हतं झालं, मेमरी हँग झाली होती, त्याच्यामुळे ते दिसत नव्हतं. हँग कशाने झाली होती? नाथ महाराज त्याचं उत्तर सांगतात. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगेले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई. कसं त्याच्यावरती रेषा येईल? नवनाथ महाराज हँग झाली होती. मग ती साफ करण्याकरता मग काय म्हणतात, ते सॉफ्टवेअर मारावं लागते वगैरे, कुठंतरी न्यावं लागते त्या मोबाईल शॉपीमध्ये ते नेऊन. तसं ही बुद्धी नावाची आपली काही मेमरी म्हणतात, त्याच्यात ज्ञान नावाचं जे काय कार्ड होतं काय असेल ते तुम्ही लावून घ्या, मला समजत नाही ते. तर ते दुरुस्त करण्यासाठी हे दुकान आहे, शॉपी. इथं दुरुस्ती होते, इथं मोठमोठे दुरुस्त होते, वाल्या कोळ्यासारखे दुरुस्त झाले. आणि मग या ठिकाणी येऊन भजन करायचं आणि ते चित्तावरचा मळ घालवायचा आणि मग मोबाईलमध्ये आवाज येतो. अशा प्रकारचं हे भजन नावाचं मानवी देहातलं जे अत्यंत मौल्यवान भगवान परमात्म्याने ज्ञान नावाचा गुण देऊन हे जे निर्माण केल्यानंतर मग ज्यांच्याकडून अपेक्षा केली, ज्यांना कळलं की मी माणूस आहे आणि माणूस आहे, मला देवाने निर्माण केलं, मग माझ्या त्या मापाचे अनंत माझ्यावर उपकार आहे. मग त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. आणि जे जे भजन करतात ते भगवंताला खूप आवडतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आवडे देवासी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण सिंगलच काढू, डबलमध्ये आउट होण्याची शक्यता आहे. तर आवडे देवासे तो एका प्रकार. भजन करणारे भक्त देवाला खूप आवडतात. आणि भजन हा जर काला आहे तर साधू संतांनी त्याचं वर्णन केलं आहे की अशा प्रकारचं काला, हा जो काला आहे ना, हे भजन आहे ना, हे भजन मृत्यूलोकातच फक्त आहे, मृत्यूलोकातच फक्त आहे भजन. बरं, मृत्यूलोकातच आहे पण सर्वजण करतात का? आता आम्ही पारायणाला बसले, इथं माणसं बसले, महिला बसल्या. काही काही गावातनी पारायण असतात. आम्ही मंचरखेड, आंबेगाव, जुन्नर नवीन असताना त्या भागाला सप्ताह मोठा, पत्रिका एवढी सप्ताहाची, एकट्याने झोपून घ्यावं त्याच्यावर. पारायणाला 4 लोक. गावात तेवढीच लोकसंख्या आहे का? नाही. कारण कळत नाही आपण काय केलं पाहिजे तिथेच काय, किंवा सर्व महाराष्ट्रातच. पण हे ज्ञान नसल्यामुळं लोक भजनाकडे वळत नाही. पण त्यातले काही वळतात आणि काही वळल्यानंतर त्या भजनाचा आनंद ते घेतात. आणि भजनाचा आनंद घेत असताना त्या भजनाचा आनंदामध्ये ते रात्रंदिवस तुकोबारायासारखे संत रात्रंदिवस भगवंताचं भजन करतात. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आणि म्हणून हे भजन फक्त आणि फक्त मानवी देहातच होऊ शकतं. आणि कहे ध्यान नाही कोठे, हे आणि कहे ध्यान नाही कोठे, आणि कहे ध्यान नाही कोठे, आणि कहे ध्यान नाही कोठे. याच जन्मे घडे देवाचे भजन, आणि कहे ध्यान नाही कोठे, आणि कहे ध्यान नाही कोठे. याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि कहे ध्यान नाही कोठे, आणि कहे ध्यान नाही कोठे. याच जन्मे घडे
देवाचे भजन अनेक हे ज्ञान, नाही बैलाला, नाही गाढवाला, नाही कुत्र्याला, नाही डुकराला. डुकरानं भजन करत, गाढवं कधी दिंडीला पाहिलेत का? गाढवाची दिंडी पाहिली नाही आहे का नाही? तेव्हा हे फक्त भजन मानवी देहातच. आणि हे भजन मानवी देहात का करायचंय? कारण एवढाच जन्म असा आहे की इथून आपल्याला इच्छित स्थळी जाण्यासाठी, इच्छित स्थळी म्हणजे आपल्या मूळ मुक्कामाला जाण्यासाठी हा देह. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, आपल्या माहेरा जाईन मी आता. तर हे भजन अत्यंत महत्वाचं. हे भजन साधू संतांनी केलं. का केलं त्यांना कळलं, भजनाशिवाय पर्याय नाही. माणूस म्हणून जन्माला आलो ना, आता आपण भजन केलं पाहिजे. तू म्हणाल भजन, आम्ही तर पारायण करतो. भजन शब्दाचा त्याच्यात भज धातू आहे. भज धातूचा अर्थ आहे भज सेवा आहे. पारायण ही देवाची सेवा आहे, भजन ही देवाची सेवा आहे, कीर्तन ही देवाची सेवा आहे, मृदंग वाजवणं देवाची सेवा आहे, गाणं सेवा आहे, इथल्या पट्ट्या उचलणं देवाची सेवा आहे, अन्नदान करणं देवाची सेवा आहे, सप्त्याला पंगत देणं देवाची सेवा आहे, पायदळ दिंडीत पायदळ चालणं सेवा आहे. हे सेवा करण्याकरता हा नरदेह मिळाला. संतांना कळलं आणि ते सेवा करत असताना आणि मग त्या भजनाचं महत्त्व कळल्यामुळं संत म्हणायला लागले, या भजनाशिवाय काही नाही. असं भजन अन्य देहात होत नाही. हे भजन करण्याकरता, अर्थात हा भजन रूपी काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. अभंगाचा पहिला पुढती उपजोनिया, पुढती उपजोनिया, पुढती उपजोनिया, पुढती वाह वैकुंठी ऐसे नाही, वैकुंठी ऐसे नाही. अर्थात भजन रूपी काला सेवन करण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया, पुढती येऊ. अशा प्रकारचं भजन, अर्थात हा काला सेवन करण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. कारण हा काला, हे भजन फक्त मानवी देहातच शक्य आहे. कारण एवढा सुंदर नरदेह भगवान परमात्म्याने गटारात लोळण्यासाठी नाही दिला, केवळ आणि केवळ प्रपंच करण्याकरता तर नाहीच दिला, केवळ प्रपंच करण्याकरता. मग भजन देह कशासाठी? किती सुंदर दिला. मी नेहमी म्हणत असतो, परंपरेनं आमचे परमेश्वर बाबा वगैरे सद्गुरु बोधे बाबा म्हणत असतात, नरतनु से आया बाबा, नरतनु से. कबीर महाराज म्हणतात, आया बाबा. ऐका पुढे, मुख कमल तो अच्छा है, नाम नहीं जाने, ओ नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, फुकट जन्म गवाया गवाया. राम भजो तुम, 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 भव जल पार करो करो,
भवजल पार करो करो भवजन पार करो रो भवजन पार करो मुख कमल तो अच्छा है. वास्तविक पाहिलं तर या प्रमाणात कबीर महाराज म्हणतात मुख कमल अच्छा म्हणजे तोंड चांगलं आहे. तसं पाहिलं तर माणसाच्या तोंडापेक्षा प्राण्याचे तोंड लय भारी आहे. पण सर्वच तोंड भजन करतात का? मग ते दोन पायाच्या माणसाचे असले तरी ते प्राण्याचेच तोंड आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. पूस नाही पायचारी मनुष्य परी परी कुतरी ती जे भजन करत नसतात. चला मला पुढे चालायचंय. अशा प्रकारचं भजन करण्याकरता सुंदर नरदेह परमात्म्याने दिला. नरतनु से आया बाबा. खूप गोड असा भाव कबीर महाराज सांगतात. आणि हा नरदेह देऊने जर आपण भजन करत नसू तर मग विसरली तया थोर झाली हानी. मनात आणलं महाराज, मनात आणलं जर तर या नरदेहानं काय काय होत नाही, काय काय होत नाही. यही तन करते क्या ना होय. आता ते खूप उंच होते आवाज साथ देत म्हणलं असतं. यही तन करते मधलं घेतो क्या ना होय. भजन भगती कर वैकुंठ जाय. किंवा नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नाही धरत आपण. जे धरतीत ज्यांनी धरलं भगवंताने त्याचा हात धरला. ज्यांनी ज्यांनी भजन केलं, मी मगाशी सांगून गेलो, भजन करणारे देवाला खूप आवडतात. नुसतं मग आवडतात आवडतात एवढ्यावरच का? पुढं सांगू का? भजन करणारे भक्त देवाला एवढे आवडतात एवढे आवडतात. त्या परमात्म्याचं मूळ ठिकाण राहण्याचं वैकुंठ. पण त्या वैकुंठामध्ये त्या परमात्म्याला करमत नाही तर या संतांच्या भजनामध्ये जाऊन त्यांच्यासोबत भजन करण्यात नाचण्यात त्याला विशेष आनंद वाटतो. म्हणून ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. ज्या सुखा कारणे बोला सर्वांनी म्हणा. वेडावला. ज्या सुखा देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. वैकुंठ सोडून संत सदने राहिला. तर असे भजन करणारे परमात्म्याला खूप आवडतात. नव्हे त्या परमात्म्याला भजन करणाऱ्याशिवाय करमत नाही. म्हणून तो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बरं येतो काय? त्या भक्ताच्या घरी येतो, त्याचे अनेक प्रकारची कामं करतो, पडेल ते कामं करतो. काम करताना लाज धरत नाही. भक्त समागमे सर्व भावे हरी. सर्व काम करी न सांगता किंवा अंगे देव करी काळी धर्म करी उच्चिष्टते. साधावया लाज धरत नाही असं एक प्रमाण. साधावया भक्ती काज. साधावया भक्ती काज. नाही. पूज्य रामचंद्र भाऊजीच्या कीर्तनातला अभंग आहे. नाही लाज धरीत असा परमात्मा त्या भक्ताच्या घरी रात्रंदिवस राबतो. त्यांची कामं करतो, लाड करतो, खूप प्रेम करतो. तेवढ्यावर तो थांबत नाही. हो, मग त्या भक्ताबद्दल एवढं प्रेम भगवंताला निर्माण होतं, एवढं परमात्म्याला भगवंताला त्या भक्तांचं प्रेम निर्माण होतं. मग जशी अत्यंत प्रेम ओतप्रोत भरून आल्यानंतर एखादी माता आपल्या मुलाला जवळ घेते, छातीला लावते, त्याचे मुके घेते, कडेवर घेते, त्याला डोक्यावर घेते, ती जशी माता तसाचा जगाचा माय असणारा पांडुरंग परमात्मा
म्हणू का पाटील बाबा? जनाबाईनं वर्णन केलं आहे हो, गोड गोड वर्णन केलं आहे. असे जे भगवान परमात्म्याचे भक्त असतात ना, ते भक्त भगवान परमात्म्याला एवढे आवडतात. परमात्मा कोणाला डोक्यावर घेतो, कोणाला खांद्यावर घेतो, कोणाला कडेवर घेतो. निवृत्ती हा खांद्यावरी, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकरूबाळा, विठू माझा लेकरूबाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकरूबाळा, तू माझा लेकरूबाळा. गोरा कुंभार, गोरा कुंभार मांडीवरी, बरी वंका कडेवरी, वंका कडेवरी, नामा करांगुळी धरी. हे सोहळे कोणाला? भगवान परमात्म्याचं भजन जे मनापासून हृदयापासून करतात. भगवान परमात्म्याला असं होतं कोणाला डोक्यात घेऊ का हृदयात ठेवू, असं होतंय भगवान परमात्म्याला. आणि म्हणून असं भजन फक्त या मनुष्य देहातच घडतं. आणि ते भजन करण्याकरता, अर्थात तो अशा प्रकारचा काला खाण्याकरता, भजन करण्याकरता. काला शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा फक्त, भजन. तुकोबराय म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि तो काला आम्ही खाऊ. एकाने विचारलं महाराज पुन्हा जन्माला येऊ आणि तो काला खाऊ, परत पुन्हा जन्माला येऊन काय म्हणतात मी पुन्हा येईन, तर पुन्हा पुन्हा जन्माला येऊन. मी म्हणतो काला खायचंच आहे तुम्हाला, तर जाताच कशाला? खायचं आहे ना, काला जाताच कशाला? तो कुबराय म्हणतात नाही, सृष्टीचा नियम आहे. अगा उपजे ते नासे, किंवा केले कर्म झाले त्याची भोगा आले, किंवा ज्ञानोबरायांची ओवी तया ते भोगावया यावे, अगा कर्मे जय उरावे. हे नियम आहे सृष्टीचे, त्याच्यामुळे ते नियम आम्ही पालन करू. त्याच्यामुळे परत जाऊ आणि परत येऊ. महाराज जाऊ तिथं तर तुम्ही एवढ्या लांब गेले. मग हा काला अशा प्रकारचा काला आम्ही तर ऐकलंय की स्वर्गात काय म्हणतात त्या सत्यलोकात आणि वैकुंठात तुमच्या बंगल्यावर तुमच्या मुंबईला काहीच कमी नाही असं आम्ही ऐकलंय. तुकोबाराय म्हणतात हो, तुकोबाराय रूपी गोपाळा काहीच कमी नाही. बरोबर आहे, तुम्ही ते ऐकलेलं बरोबर आहे, पण तुम्ही पूर्ण नाही ऐकलं. तिथं काहीच कमी नाही हे बरोबर आहे, पण तिथं मला जे पाहिजे ते तिथे नाही. तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला भजनाशिवाय करमत नाही. म्हणून ते भजन वैकुंठात नाही, अर्थात भजन रूपी काला वैकुंठात नसल्यामुळे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी
वैकुंठितो ऐसे वा 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 आवडीचा राग गोड म्हटला. वैकुंठित ऐसे नाही. ऐसे नाही म्हणजे कैसे नाही. वैकुंठात सर्वच आहे, सर्वच आहे, सर्वच आहे. सांगून वेळ घेत नाही, मला माहिती नाही, पण आहे. चतुर्भुज नर ठेवले, सर्वजण सारखेच आहे तिथं. देवच होऊन बसलेत सर्वजण. तू राणी, मी राणी, पाणी कोण आणि तिथं कसा काय काला असणार आहे. म्हणून वैकुंठितो ऐसे नाही. ऐसे मृदंगाचार्य नाही, ऐसे मृदंगाचार्य नाही, ऐसे गायक नाही, ऐसे गोपाळ महाराज नाही, ऐसे मनोहर महाराज नाही, ऐसे बाळूबा सारखे ऐसे नाही. बाकी सर्व आहे, भजन सोडून सर्व आहे. हा हा बरोबर आहे, तुम्ही आता म्हणलेलं प्रमाण महाराज बरोबर आहे. म्हणूनच तो परमात्मा वैकुंठ सोडून का. धन्य धन्य ते संतांचे सदन. एक. दुसरं, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ. खायला काय, कन्या भाकरीचे खाणे. पण त्या कन्या नाही, ते भजन आहे, ते नामस्मरण आहे, ते पारायण आहे, ती कथा आहे. आणि म्हणून वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. बापरे, मग तुम्ही एवढा लांबून वैकुंठातून इथं येणार, हे काला खाणार. त्या आरती महाराज तो काला फार महत्वाचा असला पाहिजे, फार गोड असला पाहिजे. अरे ते सांगण्यासाठीच तर आलो इथं. बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. याच मनुष्य देहात तो काला खायला जमेल, इतर जमत नाही. आम्ही तो खाल्ला आणि म्हणून तुम्हाला सांगायला आलो आम्ही, किती काला गोड आहे. असंही महाराज फार गोड आहे. हो ना महाराज, गोड आहे. हो हो, अरे बाबा खूप गोड आहे. पण महाराज मग तुम्ही एकटेच खाणार का. कारण बऱ्याच लोकांचं ते मिळवायचं, कड्या लावून कोलपा लावून आपण एकटं. महाराज म्हणले, तुकोबारे म्हणले, बाबा आमच्या वाडवडिलाची परंपरा कशी आहे. सेवितो हारस वाटेतो अनेका. सेवितो हारस वाटेतो अनेका. सेवितो हारस वाटितो अनेका. सेवितो हारस वाटितो अनेका. सेवितो हारस वाटेतो अनेका. सेवितो सेवितो हारस वाटेतो अनेका. सेवितो हारस वाटितो अनेका. सेवितो हारस वाटितो अनेका. घ्या रे होऊन रान भरी. घ्या रे होऊन रान भरी. घ्या रे होऊन रान भरी. विटेवरी ज्याचे पाहुले समान. विटेवरी ज्याचे पाहुले समान. घ्या रे होऊ नका रान भरी. घ्या रे होऊ नका रान भरी. घ्या रे होऊ नका रान भरी. विटेवरी ज्याचे पाहुले समान. विटेवरी ज्याचे पाहुले समान. सेवितो हारस. तुकोबारे म्हणतात, हा काला अत्यंत गोड आहे, काळजी करू नका. आम्ही अप्पलपोटे नाही, आम्ही अप्पलपोटे नाही. आमची परंपराच नाही. आमची परंपरा कोणाची आहे. शिबिददीची. हरिचंद्र नरेसा सहे धर्म हेतू कोटी कलेसा. अंगाची हाडं दिली हो, मृत्यू पत्करला, आपली हाडं दिली का तो राक्षस मरेल आणि सर्व त्रैलोक्य सुखी होईल. ही आमची परंपरा आहे. त्याच्यामुळे एकटा आम्ही खाणार नाही. मग काय करणार महाराज तुम्ही. एकमेका देवमुखी. एकमेका देवमुखी. वा वा. एकमेका देवमुखी. एकमेका देवमुखी. वा वा. एकमेका देवमुखी. एकमेका देवमुखी. एकमेका देवमुखी. एकमेका देवमुखी. सुखी घालो बने. सुखी घालो
वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे ना सुखे घालू हुंबारी सुखे घालू वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. कसा खाणार काला? एकमेका देऊ एकमेका देऊ म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातली संत परंपरा दिव्य आहे, मोठी आहे. काही अप्पलपोटे लोक आहेत त्या जगात. हाच काला ते खातात, ओरिजिनल काला खातात, ओरिजिनल खातात, पण देत नाहीत कोणाला. त्या अप्पलपोटे लोकांचं नाव आहे ज्ञानी. एकटाच बस एखाद्या गुफेत पडे आहे, देवाचं भजन करत राहायचं. नाही नाही नाही, तसं नाही. त्याला अप्पलपोटे म्हणतात. स्वतःचा पुरता विचार करणारे नाही नाही, संत जगाचा विचार करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही अशा प्रकारचा गोड काला अर्थात भजनाचा काला अर्थात भजन आम्ही एकटे करणार नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी अर्थात एकमेका देऊ मुखी. एकमेका असं नाही, मुखी म्हणजे अत्यंत प्रेमानं तुम्हाला एक घास भरू, तुम्ही एक घास मला भरवा. म्हणून आमच्या आहे अमृतभाऊजी, आम्ही तिकडे विदर्भातले आळंदीला याच्या अगोदर काल्याच्या दिवशी काला वाटला की ते एकमेकाला असे भरवतात. आधी काय आहे पद्धती? एकमेका देऊ मुखी. बरं मग ते देत असताना फार आळसानं म्हणा किंवा कसं हा सुखी घालू हुंबरी, मस्ती करू, नाचू, उड्या मारू, भगवंताचं नामस्मरण करताना पावल्या खेळू, उड्या मारू. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. वा वा महाराज, कळलं हो, फार गोड काळ आहे हो, आणि तुमची पद्धतही कळली हो, तुम्ही खूप गोड माणसं आहे हो. पण महाराज हा काला नेमका किती तारखेला आहे? त्याचा काही ठिकाण पत्ता, कोण्या ठिकाणी तुम्ही काला करणार? तुकोबारे म्हणतात हे काला करण्यासाठी कुठेही हा काला होत नाही. हे काला करण्यासाठी फार स्वच्छ वातावरण पाहिजे, फार स्वच्छ ठिकाण पाहिजे. असं स्वच्छ निर्मळ उत्तम बर्व नीट अशा प्रकारचं असलं अर्थात अंतकरण रूपी या वाळवंटामध्ये जे नीट आहे, जे भारी भजनानं नीट झालेलं आहे, उत्तम बर्व अशा प्रकारचं असणारं तिथं आम्ही काला खाऊ. वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट बरवे, तुका म्हणे वाळवंट नीट, तुका म्हणे वाळवंट उत्तम बरवे नीट उत्तम. भजन रूपी काला ज्या शुद्ध चित्तानं शुद्ध भावनेनं प्रेमानं घ्यायचा असतो, आणि जो काला ज्या अंतकरण रूपी अर्थात चित्तात ठेवायचं असलं ते चित्त शुद्ध पाहिजे, बरवं असलं पाहिजे, नीट उत्तम अशा प्रकारचं असलं अर्थात स्वच्छ निर्मळ असलं पाहिजे. काय म्हणतात तुकोबाराय, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ करारे नाही बरं, करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. अशा प्रकारचं जे उत्तम काल बाबांनी गोर सांगितलं. बरवे झाले आत्मा राम हृदय आले. जे हृदय शुद्ध आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे, तिथंच येवोनी गोपाळ राहे तेथे. अर्थात तीच व्यक्ती भजन करू शकते शुद्ध भावनेनं ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे.
म्हणून अशा प्रकारचा काला खाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो भजन करतो. आणि म्हणून तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. भजन करा सर्वांनी टाळी वाजवा. रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई 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 देवाधिदेवा जगत्रय जीवा देवा जगत्रय जीवा पर्यसी केशवा विनंती माझी नको नको श्री केशवा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तुझे वर्णी गुणाना ऐसे दे प्रेम काही कळाय प्रेम काही कळाय प्रेम काही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम तुझे वर्णी गुणाना ऐसे देई प्रेम काही कळाय प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा. पंढरपूरला असं झालं होतं. मी बोललो होतो त्यांना, तर तुम्ही मोठे काय बोला. हे होत असताना मी अत्यंत मनापासून हृदयापासून अत्यंत म्हणजे प्रतिज्ञापूर्वक सांगेल की हे मला आवडत नाही असं नाही, पण मला बोधे बाबा